हे शिकलाय माझ्याकडून तो. तू खरं सांग ना वाटते तुझी. अरे ऑब्विसली अरे पण तेच सांगायचा प्रयत्न करतो. यू हॅव टू टॅकल दिस. मांजा चित्रपटाचा टीजर आणि ट्रेलर तुम्ही पाहिला आहे. नक्कीच चित्रपट पाहिल्यावर एक्झॅक्टली चित्रपटात काय आहे आणि काय थ्रिलर आहे हे एकाच्या डोळ्यात कळतं आणि एकाच्या दोघांच्याही डोळ्यात कळतं ॲक्च्युली. हा घाबरवतो आणि हा घाबरतोय. तर सुमेध आणि रोहित आपल्याला सांगणार आहे मांजा काय मांजा आहे, कोण पतंग आहे आणि काय मांजा आहे, असं काय गप्पा. मी असं म्हणेन की मांझा हा चित्रपट जो आहे तो प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी रिलेट होईल. कारण ह्या चित्रपटात अशा बऱ्याच काही छटा आहेत की ज्या आयुष्यात तुम्ही कधी ना कधीतरी अनुभवल्या असाल. त्यामुळे आणि मांझ्यामध्ये सांगायला गेलं तर खूप आम्ही खऱ्या घटना दाखवायचा प्रयत्न केला आहे. जसं जतीन दादा मगाशी म्हणाला की कुठली ना कुठली तरी घटना जी घडली आहे पिक्चरमध्ये जो सीन आहे तो कुठे ना कुठेतरी तुम्ही खरोखर अनुभवला असू शकेल नसू शकेल माहीत नाही, पण आम्ही तो अनुभवला होता म्हणून आम्ही दाखवतो. सुमेध तू काय सांगशील. आय गेस हिंदी नंतर मराठी म्हणजे असा प्रवास झालेला आहे तुझा आणि एक चांगला पिक्चर तू आता करणार आहेस. तर काय आहे चित्रपट, तुझं कॅरेक्टर काय आहे? नाही, एक पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की हिंदी मराठी मी असं बघत नाही ॲक्च्युली. फॉर मी कंटेंट स्टोरी अँड वर्क इज इम्पॉर्टंट. सो दिस इज वर्क, गुड कंटेंट अँड द स्टोरी इज गुड एज वेल. सो even if it's Hindi, it's Marathi, that doesn't really matter for me. When it comes to this character is really something which I always wanted to play, and I was really waiting for something like this to play, and I certainly got this, and I was tensed initially if I would be able to play this or not. But I tried my best, and there were all positive vibes on the sets, from the director, the direction team, the production team, co-actors. That helped me a lot. Talking about the character is very, attractive, we can say, intelligent, shrewd, manipulative. वो तो आप ट्रेलर में देख चुका. But other than that, he is something which everybody wants to be. Why is you want to do something, you want to do this, you want to travel world, you want to go to, for example, parties. हर एक के कुछ desires होते हैं. हर एक बंदा वो कंप्लीट नहीं कर पाता या करना नहीं चाहता, या किसी में वो कॉन्फिडेंस नहीं होता कि मैं शायद उससे बात करना चाहता हूँ, कर नहीं पाता. बिकॉज दैट काइंड ऑफ अ कैरेक्टर विच एग्जिस्ट इन ईच एंड एवरी पर्सन. तो मैं चाहता हूँ कि ये करूँ लेकिन कर नहीं पाऊँ. सो जो अंदर का जो एक कैरेक्टर है जो चाहता है कि मैं ये जाके करूँ, दैट्स विकी, एंड विकी डज दैट. तो उसमें अच्छी चीज़ें भी हैं, बुरी चीज़ें भी हैं. उसमें वो डिफ्रेंशिएट नहीं करता. मुझे जो करना है वो मैं करूँगा, चाहे वो अच्छा है बुरा है. दैट्स द कैरेक्टर यू कैन से, एंड वेरी अनप्रडिक्टेबल. सो मोस्ट ऑफ द पीपल आई हैव मेट, उनके रिव्यूज़ जो आते हैं कैरेक्टर के बारे में, तो एवरीबडी इज़ क्वाइट कन्फ्यूज्ड, एंड दैट्स व्हाट द कैरेक्टर इज़ लाइक. सो रोहित तुझं कॅरेक्टर काय आहे. तू माझं कॅरेक्टर तुम्ही इवन ट्रेलरमध्ये पाहिलं किंवा टीजरमध्ये पाहिलं मी खूप कमी बोलतो. तर त्यामुळे माझं कॅरेक्टर थोडं अबोल आहे, थोडं एक इंट्रोवर्ट कडे जाणारं कॅरेक्टर आहे. सो आमचे कॅरेक्टर्स बऱ्यापैकी कॉन्ट्रास्टिंग आहेत. सो एक जो इतका इंटेलिजंट खेळतो बिळतो, त्याला जे हवं ते तो करू शकतो, बिनधास आहे, तसा हा नाही आहे. सो त्यामुळे हा खूप अबोल असतो. त्यामुळे हा फारसा ओपन अप होत नाही, बोलत नाही पटकन कोणाशी. त्यामुळे जे रिॲक्शन जे मला मिळते त्यामुळे असं होतं की नक्की काय आहे तुझ्या मनात, काय चाललं आहे किंवा तुझं काय आहे एक्झॅक्टली तुझं म्हणणं. कारण मी ते बोलत नाही आहे, पटकन ओपन अप होत नाही आहे पूर्ण ह्याच्यात. सो असं थोडंफार मिस्टिरियस आहे अबोलपणामुळे असं म्हणता येईल. पण अबोलपणा जास्त याचा स्थायी भाव आहे ह्या कॅरेक्टरचा, जयदीपचा. तुमच्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री, फ्रेंडशिप पण आहे आणि त्याच्यामुळे थोडा क्वर्कीनेस पण आहे. ऑफ सेट केमिस्ट्री कशी होती, किती मजा केली, महाबळेश्वरला शूट झालं आहे म्हटल्यावर. ऑफ स्क्रीन वी डोंट लाईक इच अदर. आम्ही एकमेकांना फार नफरत करतो, आम्ही असं निघून जातो. हट मी ते पण इंटरव्ह्यू म्हणून थांबावं लागतं. हां बोल. असं आता खरं सांगूया. खरं सांगा खूप मजा येते ॲक्च्युली सोबत. आणि मी खूप वेळा बोलतो मी ॲक्च्युली. तुमचं झालं की मी तिकडे जाऊन तेच सांगतो आहे, मग परत तिकडे जाऊन मी तेच बोलतो आहे की आय एम रिअली ग्लॅड दॅट ही वॉज माय को ॲक्टर, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण खूप टॅलेंटेड आहे, खूप हंबल आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे. प्रत्येक शॉटनंतर जर मी चांगलं करतो आहे नाही करत आहे, मला कळणं गरजेचं आहे की मी कसा करतो. आणि आफ्टर एव्हरी शॉट ही हिंट्स मी की
एंड दैट मोटिवेट्स मी मोर. तो मैं और कॉन्फिडेंस के साथ और ट्राई करता हूँ. एंड ही इज़ अ वेरी गुड पर्सन, वेरी नाइव, वेरी इनोसेंट. I can't say, but but he's a very good person. I loved working with him. सुमेधबद्दल मी सांगेन तर सुमेध हा जे आपण म्हणतो ना की ट्रिपल थ्रेट काइंड ऑफ अ पर्सन असतो की ही इज अन ॲक्टर, ही इज अ गुड डान्सर आणि तो बऱ्यापैकी त्याच्या गळ्याला छान एक सुरावट सुद्धा आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की गुणगुणतं, नाही असं जे गुणगुणतो आपण म्हणतो ना की बरा गुणगुणतो. तर मी पर्सनली खूप घाण गातो, पण हा बरा गुणगुणतो. सो त्यामुळे तो एक ट्रिपल थ्रेट माणूस होता माझ्यासमोर. असं माझ्यासमोर एक ट्रिपल थ्रेट होता. माझ्यासाठी थ्रेट झाला. एवढं खोटं बोलतो का कोणी? नाही पण ही इज अन ऑसम डान्सर, ही इज अ ब्रिलियंट ॲक्टर. कारण त्याचं कॅरेक्टर बऱ्यापैकी तसं बघायला गेलं खूप कॉम्प्लेक्स आहे. जसं तो आता मगाशी म्हणाला की खूप कॉम्प्लिकेटेड होतं, थोडं डिफिकल्ट होतं प्ले करणं. पण मी पर्सनली असं म्हणेन की जर सुमेध नसता तर कदाचित त्या कॅरेक्टरला तेवढं जस्टिस मिळाला नसता. बिकॉज द वे ही हॅज अंडरस्टूड द कॅरेक्टर. विकीचं जे जी सायकोलॉजी आहे कॅरेक्टरची, जी फिजिओलॉजी आहे, जी बॉडी लँग्वेज आहे, ती त्यांनी ज्या प्रकारे समजली आहे, तर जर मी कदाचित विकी केला असता मी तितकं परफेक्ट जस्टिस करू शकलो नसतो. सो ही इज दॅट ब्रिलियंट अन ॲक्टर. थँक्यू सो मच. ह्या चित्रपटात तुमच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे, ती म्हणजे अश्विनी भावे. फार मोठ्या कलाकार आहेत. त्या दोघांनी तुम्ही दोघांनी त्याच्यासोबत काम केलेलं आहे. तो एक्सपिरियन्स कसा होता? किती मजा? अश्विनीताई म्हटलं तर अश्विनी भावे इज अ ह्यूज नेम. कारण खूप आधीपासून काम करते ती. खूप नावाजलेली कलावंत आहे, खूप छान कलाकार आहे, उत्तम अभिनेत्री आहे. आणि म्हणजे असं लिस्ट आहे की ती काय काय करते आणि केवढं करते. सो एवढी अशी मोठी लिस्ट पाहिल्यानंतर एक आपल्याला आपण दडपण असं यायला लागतं की एवढ्या मोठ्या ॲक्ट्रेससोबत आपण काम करतो, असं काय होईल काय नाही सांगता येत नाही. पण इवन आम्ही जेव्हा पहिल्या दिवसापासून जेव्हा शूट करायला लागलो, इतकं ओपन वातावरण राहिलं होतं अश्विनीताईसोबत. म्हणजे इवन काही आता जर तुम्ही तो ट्रेलर बघितला असेल, एक डायनिंग टेबलचा सीन आहे की ज्यात ती ग्राझी असं वगैरे म्हणते. सो त्या डायनिंग टेबलच्या सीनला आपण ॲटलिस्ट 2 किंवा 2.5 तास जवळ शूट करत असतो साधारणपणे. बऱ्यापैकी मोठा होता तो, बऱ्यापैकी एक मोठा सीन आहे. सो त्या ह्याच्यात बिटवीन द टेकसुद्धा आमची इतकी मस्करी चालू होती, इतकी मस्ती चालू होती की त्यात असं वाटलं नाही की शी इज अश्विनी भावे, शी इज अश्विनी ताई. सो आम्ही इतके क्लोज आहोत तिच्याशी. तुम्ही गाणी गात होतात असं मी अश्विनी ताईंकडनं आत्ताच ऐकलं की तुम्ही 2 शॉर्ट्सच्या मध्ये. मी म्हणजे हे नाही हा पण तू कुठली गाणी गात होता मला माहिती तरी येत नाही. म्हणजे आम्ही इन जनरल अशी गाणी गात होतो, गुणगुणत होतो वगैरे. कारण गाण्यांनी आम्हाला आमच्या कॅरेक्टर्सना पण खूप मदत केली आहे. आणि हे इमोशनली आय थिंक जास्त बेटर तुम्हाला सुमेध सांगू शकेल, बिकॉज ही हॅज हेल्प मी अ लॉट अबाउट दॅट. Actually, it was give and take again. Now, getting into the character, you know, understanding what the character is, and few many things, catching the mood. एका सीनसाठी रोहित माझ्याशी अर्धा एक तास सडनली बोलणं थांबवलं त्याने. आणि मला कळलं नाही की झालं काय. मी 1-1.5 दिवस रिमाइंड करून सगळा विचार करतोय मी काय चुकलो आणि काहीच नाही केलं मी, असं का करतोय हा. तर मग तो जसा शॉट झाला आमचा, त्याला तो फक्त एक लुक द्यायचा होता, जो तुम्ही ट्रेलरमध्ये पाहताय. तो एक लुक द्यायचा होता त्याला. त्यासाठी त्यांनी अर्धा एक तास जवळपास तो बोलाच नाही माझ्याशी. आणि फक्त ते ॲग्रेशन फक्त त्यांनी माझ्यासाठी डेव्हलप केलं होतं. तो इमोशन्स, ते थॉट्स त्यांनी स्वतःच्या डोक्यात आणले होते फॉर माय कॅरेक्टर. सो ही वॉजंट अलाउइंग मी टू कम इन फ्रंट ऑफ हिम. मग जसा शॉट झाला ही वॉज ओके, आय एम सॉरी यार, काय चाललं आहे तुझं, सॉरी यार माझ्या शॉर्टमध्ये होतं, असं झालं त्याचं. अँड आय स्टार्टेड फ्रॉम डान्सिंग. सो म्युझिक इज व्हेरी क्लोज टू मी अँड ऑफकोर्स इट्स क्लोज टू एव्हरीवन. So getting into the character for me was the key in the song, in the music. Sometimes the song is very pleasant. Sometimes अगर कोई rock song सुनते हो तो आप अंदर से आप what we can say क्या कहते हैं उसे, energetic होता है, तो आप भी बहुत boost हो जाते हो. So for me understanding the character was something different. ये मेरे लिए ऐसा नहीं था कि ये रास्ता है तेरे कैरेक्टर लिए, वो रास्ता है, नहीं था, ढूंढना था. तो म्यूज़िक हेल्प मी अ लॉट टू फाइंड आउट व्हाट द कैरेक्टर रियली इज एंड टू डू वट एवर यू वॉन्ट. सेइंग इज ईजी, बट वट इफ यू वॉन्ट टू डू समथिंग विच इज़ नॉट रियली वेरी ईजी. द कैरेक्टर ही डज थिंग्स विच आर नॉट रियली वेरी ईजी फॉर एनी अदर ह्यूमन बीइंग टू डू. आपको मैं बोलूँगा वो करने के लिए, इसको मैं खुद भी करना चाहूँगा, नहीं करना. सो फॉर हिम टू हैव दैट कॉन्फिडेंस लेवल, दैट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू अंडरस्टैंड. अंदर से अगर मैं फील नहीं करूँगा तो मैं समझ में नहीं आएगा कैरेक्टर क्या है. 1 महीना 2 महीना शूट करना है,
बट अगर हम उस कैरेक्टर को फील नहीं करेंगे ना, तो ये 2 महीने 1 महीना जितना भी शूट किया उसका मज़ा नहीं है. इफ़ यू आर वर्किंग यू शुड एन्जॉय इट इक्वली. एंड हम दोनों का मैंने बहुत सारी चीज़ें इससे सीखी, फिर मेरी थोड़ी चीज़ उसमें डाली, एंड दैट हेल्प मी अ लॉट टू यू नो ट्राई टू एक्सेप्ट माई कैरेक्टर एज मच एज आई कैन. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द फिल्म. थैंक यू. थँक्यू.